हरतालिका व्रत कसे करावे संपूर्ण माहिती. व्रताचे नियम, कुणी करावे कुणी करू नये. शिव हो प्रसन्न, आई पार्वती देवो सौभाग्यदान. आणि या दोघांच्याही आशीर्वादासाठी सगळ्या स्त्रियांनी नक्की साजरा करायला हवा हरतालिकेचा पवित्र सण. ताईंनो, सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे अत्यंत लाभदायी व्रत असे केले जाते. या व्रताला हरतालिका तृतीया, हरतालिका तीज असे थोडेफार वेगळ्या नावांनी ओळखलं जातं. विवाहित स्त्रिया सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. तसेच कुमारिका म्हणजे अविवाहित मुली भगवान शिवांच्या आशीर्वादाने त्यांना चांगला पती मिळो म्हणून हरतालिकेचे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आधीच्या दिवशी हरतालिकेचा सण असतो आणि त्या दिवशी महिला उपवास ठेवतात. त्या निमित्ताने गौरीसह शिवलिंगाची पूजा केली जाते. मित्रांनो, यंदा 27 ऑगस्ट 2025ला बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. तर आपण सगळ्या महिलांनी हरतालिकेचे व्रत मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी दिवसभर करावं आणि ते गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर सोडावं. हरतालिकेचे व्रत फक्त पुरुषांनी करायचं नसतं. बाकी सगळ्या प्रकारच्या स्त्रिया हे व्रत करू शकतात. इथे एक शंका दूर करते की विवाहित महिला म्हटलं की फक्त सवाष्ण किंवा ज्यांचे पती जीवित नाहीत अशा स्त्रिया आणि काही कारणाने पतीपासून वेगळ्या झालेल्या म्हणजेच घटस्फोटित स्त्रिया देखील येतात. त्यामुळे तुम्ही या कोणत्याही प्रकारच्या स्त्रिया असाल तरी तुम्हाला हे व्रत करता येणार आहे. पण ज्यांना आरोग्यविषयक काही समस्या आहेत, ज्यांची नुकतीच प्रकृती खराब झाली आहे, आजारी आहेत, त्यांचं लहान बाळ आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत, त्यांनी उपवास धरणं शक्य असेल तरच उपवास धरा, अन्यथा नको. पूजासुद्धा शक्य असेल तरच करा. त्याऐवजी तुम्ही फक्त हरतालिकेच्या दिवशी फक्त हरतालिकेची व्रतकथा मनापासून ऐकली तरी तुम्हाला त्या व्रताचं पुण्यफळ नक्कीच लाभेल. सुतक असल्यास किंवा तुम्ही प्रवासात असाल तर फक्त उपवास करा, कारण पूजा अशा वेळी होतच नाही. नाहीतर फक्त उपवास करायचा, पूजा टाळायची. हरतालिकेचा उपवास वय किती वर्षापासून करायचा? साधारणपणे 10व्या वर्षापासून आणि नंतर लग्नानंतरही कायम उपवास करत राहायचा. जुन्या काळी हा उपवास कोणाला करायचा याची पद्धत अशी होती की मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येण्याआधीच हे व्रत तिची आई हरतालिकेला सुरू करायला लावायची. पण ज्यांना हे माहीत नव्हतं अशा मुलींनी किंवा महिलांनी कुठल्याही वयापासून ते सुरू केलं तरी चालतं. हरतालिकेचा उपवास हा एकादशी सारखा केला जातो. म्हणजेच हरतालिकेच्या दिवशी दिवसभर उपवास करून तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला सकाळी सोडावा. या उपवासात फक्त दूध, फलाहार किंवा रताळी, बटाटा यांसारी कंदमुळे खातात. हरतालिकेच्या उपवासात भगर, शेंगदाणे आणि तेलकट मीठ घातलेले पदार्थ खात नाहीत. चहा पिऊ शकतात, पण त्यात तुम्हाला आलं किंवा चहा मसाला वापरू शकणार नाही तुम्ही चहात. अगदी गवती चहा सुद्धा नाही, कारण हे जे पदार्थ आहेत ते उपवासाला चालत नाही. बऱ्याच ताईंना उपवास असताना चहा पिण्याची खूप इच्छा होते, पण ही चहा पिण्याची गरज तुम्ही ग्रीन टीने भागवू शकता. ग्रीन टी आपल्या साध्या चहापेक्षा आरोग्यासाठी खूपच चांगली असते. त्यामुळे पित्त वाढत नाही, डोकं दुखत नाही, पोटात गॅस देखील होत नाही. आणि जर तुम्हाला तो चहा प्यायचा असेल तर दिवसभरात एकदा दोनदा प्यायला हरकत नाही, पण जास्त वेळा नाही. ज्या ताईंना आपला रेग्युलर चहा प्यायचा असेल आणि मसाला, आलं वगैरे काही घालायचं नसेल तर तो चहा फक्त एक दोनदा प्यावा. आणखी एक चांगला पर्याय म्हणजे ज्यांना ग्रीन टी सहज मिळत नाही ते काळा चहा प्यावा त्यांनी. त्यामुळे तुमचं आरोग्यही छान राहील, पित्तही होणार नाही. उपवासाच्या दिवशी जेव्हा चहा पिण्याची आठवण येते ती तळमळही कमी होईल. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो की अनेक लोक विचारतात की आपल्याला कोणत्या प्रकारचा उपवास करायचा आहे. पण जर आरोग्याच्या काही कारणांमुळे गोळ्या चालू असतील तर उपवासाच्या दिवशी गोळ्या घेता येतात का? हो, नक्कीच घेतल्या जातात. कोणी म्हणत असेल की उपवासावर असताना गोळ्या घेऊ नका, तरी तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत. जर काही आजार असतील किंवा छोट्या मोठ्या समस्या असतील आणि डॉक्टरांनी औषधं दिली असतील तर ती कधीही चुकवू नका. कारण असं म्हणतात, सर सलामत तर पगडी 50. म्हणजेच आपलं आरोग्य ठीक आहे तरच सगळं ठीक आहे. आपण बरे आहोत तरच पुढे जाऊन व्रत, उपवास किंवा जीवनातील इतर गोष्टी नीट पार पडतील आपल्या.
ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या नीट आणि व्यवस्थित करायच्या आहेत. त्यामुळे कुणी किती काही सांगितलं तरी यामध्ये अजिबात तडजोड करू नका. कुठलीही परिस्थिती असली तरी तुमचं आरोग्य खराब होईल याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. बघा, यंदा मंगळवार 26 ऑगस्टला हरतालिकेचा उपवास धरायचा आहे आणि तो बुधवारी सकाळी म्हणजे 27 ऑगस्टला सोडायचा आहे. हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:56 सकाळी 8:31 आहे. हरतालिका तृतीया तिथी 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 आहे. मिनिटांनी सुरू होणार आहे, पण आपल्याला 26 ऑगस्टला हे व्रत करायचं आहे, कारण 25 ऑगस्टला दुपारी 12:34 हरतालिका तृतीया सुरू होणार आहे. पण ती 26 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी दुपारी 1:54 संपेल. त्या दिवशी केस धुता येतात, काही हरकत नाही. फक्त थोडंसं दूध अंघोळीच्या पाण्यात टाका. व्रतादरम्यान दिवसभर झोपू नका. निंदा टाळा, सत्य बोलावं. आपली बोली गोड ठेवा. अपशब्द बोलू नका. केस आणि नखं कापणं टाळा. भरपूर पाणी प्या. ज्याप्रमाणे शक्य असेल तशी पूजा करा. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने मनापासून हरतालिकेचे व्रत करणं गरजेचं असतं. या दिवशी तुम्ही पांढऱ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता. शिवाय काळा रंग सोडून तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्ही साजेरी होऊ शकता. पण जेव्हा एखादं धार्मिक व्रत, उपवास किंवा देवपूजेचं काम असतं तेव्हा लाल, हिरवा, पिवळा किंवा महादेवांच्या व्रताच्या निमित्ताने पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हरतालिकेचे व्रत पहिल्यांदा कुणी केलं, ते कशासाठी केलं गेलं आणि खास करून या व्रताला हरतालिका असं नाव कसं पडलं यामागची धार्मिक गोष्ट अशी आहे की पूर्वी पर्वतराजाची मुलगी पार्वती उपवास करत होती. नारदांच्या सल्ल्याने तिच्या वडिलांनी तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचा निर्णय घेतला. पण माता पार्वतीच्या मनात भगवान शंकरांसाठी खास जागा होती. तिला तेच पती हवे होते. तिने आपल्या सखीला सांगितले की तुम्ही माझ्या वडिलांना सांगा, जर तुम्ही मला विष्णूंच्या जोडीला दिलं तर मी प्राण सोडेन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा सुरू केली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. माता पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरणही केले. तिच्या तपामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी ही गोष्ट आहे. म्हणूनच या व्रताला हरतालिका हे नाव पडले आणि हरतालिका शब्दाचा अर्थही खूप छान आहे. तो मी तुम्हाला समजावून सांगते. तर ताईंनो, हरतालिका शब्दाचा अर्थ असा आहे की हर म्हणजे हरणं किंवा अपहरण करणं, म्हणजे कुणाला घेऊन जाणं किंवा पळवून नेणं. हा शब्द पार्वती देवीशी संबंधित आहे. पार्वतीला तिच्या सखीने म्हणजेच मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध शंकराशी लग्न करण्यासाठी जंगलात नेलं होतं. त्यामुळे हरतालिका म्हणजे जिला नेलं ती किंवा सखीने नेलेली असा होय. हरतालिका व्रताचा मागचा अर्थ असा आहे की शिव पार्वती किंवा उमा महेश्वर हे जगाचे आई वडील म्हणून ओळखले जातात, आदर्श पती पत्नी म्हणून. आणि माता पार्वतीने सर्व स्त्रियांना सौभाग्याची भेट दिलेली आहे. स्त्री आणि पुरुष या दोन्ही तत्वांच्या संगमातून विश्वाची निर्मिती झाली आहे. म्हणून आपण या तत्वांचं पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून तिचं रूप आपल्याला दिसावं म्हणून हरतालिकेच्या निमित्ताने शिवपार्वतीकडे मनापासून प्रार्थना करायची असते. आता मी तुम्हाला अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने हरतालिका व्रताचं पूजन कसं करायचं ते सांगते. हरतालिकेच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन शिवसृष्टी तयार करून त्याची पूजा करू शकता. शिवसृष्टी म्हणजे आपल्याला काय करायचं असतं की माती किंवा वाळूपासून शिवलिंग बनवायचं आणि त्याचबरोबर सखी पार्वती, गणपती आणि नंदी यांच्या प्रतिकृती तयार करायच्या. ह्या प्रतिकृती इतक्या नैसर्गिक असाव्यात की मनाला मानवी वाटाव्यात. पण माणसासारखे चेहरे बनवायचे नाहीत. फक्त शिवलिंग तयार करून त्याच्या दोन्ही बाजूनी सखी पार्वती, गणपती आणि नंदी यांचे नाव घेऊन माती किंवा वाळू वापरायची. मग मातीने किंवा वाळूने छोटे छोटे ढीग तयार करायचे, ज्याला आपण माती किंवा वाळूची राशी म्हणू शकतो. असं करून काम पूर्ण करायचं किंवा बनवायचं असतं. तर त्यासाठी व्रत सुरू करण्यापूर्वी म्हणजे पूजा मांडण्यापूर्वी आधी संकल्प करावा लागतो. मग त्यानंतर आपण पूजा करू शकतो. या पूजेला सौभाग्य लेणी, 16 प्रकारची पत्री, नैवेद्य, फुलं वगैरे अर्पण करून धूप दीपांनी ओवाळून छानपैकी रांगोळी काढून पूजा करता येते. बऱ्याच ताई काय करतात, जसं आपली सत्यनारायणाची पूजा असते ना, की आपण पाटाच्या
किंवा चौरंगाच्या कडेने केळीची किंवा कर्दळीची खांब लावतो, किंवा पाटाच्या कडेने म्हणजे पूर्ण पाटाच्या कडेला आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतो. अगदी वरतीही मंडपासारखी पूजा करता येईल असं काहीतरी ठरवतात. पण सगळ्यांनाच ते शक्य होईल असं नाही. जागेची अडचण असते किंवा आजकाल वेळच मिळत नाही. म्हणून अगदी साधी सोपी पूजा तरी करावीच लागते. तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर जमलं तर एखादं पांढरं किंवा लाल कापड ठेवायचं, नाहीतर थेट त्या पाटावर वाळू किंवा मातीने शिवलिंग तयार करायचं. शिवलिंगाचा आकार मातीने किंवा वाळूने द्यायचा. त्यानंतर एक छोटासा मातीचा ढीग तयार करायचा किंवा वाळूचा गणपती बाप्पा यांच्या नावाने ठेवायचा. त्यानंतर दुसरा वाळूचा ढीग नंदी महाराजांच्या नावाने ठेवायचा. मग शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूने आपण सखी आणि पार्वती यांच्या नावाने सुद्धा मातीचे छोटे छोटे ढीग ठेवायचे आणि या सगळ्यांना जे काही पूजा साहित्य असतं ते अर्पण करून पूजा करायची. त्यातल्या त्यात शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचा कापसाचं वस्त्र, ज्यावर हळदी कुंकू लावलेलं नसावं, अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाचा कापसाचा वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचा कच्चा दोरा आपण अर्पण केला तरी चालेल. आणि ज्या सखी पार्वती असतात त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावलेल्या कापसाचं एक वस्त्र आपण माता पार्वतीला ओटीचं साहित्य म्हणून अर्पण करू शकतो. आणि गणपती बाप्पा तसेच नंदी यांच्या नावाने जे मातीचे किंवा वाळूचे छोटे छोटे ढीग आपण ठेवलेले असतात त्यामध्ये आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, दुर्वांची चुडी व्हायची, एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं फूल व्हायचं. सध्याच्या ऋतुमानानुसार जे फळं फुलं आपल्याला मिळतात ती पण आपण वाहिली तरी चालते. पण गुळ खोबरं आपल्या घरात असतं आणि लाल रंगाची फुले सहज मिळतात, तर गणपतीला तेच व्हायचं. नंदी महाराजांना सुद्धा आपण चंदन किंवा अष्टगंधाचा गंध लावू शकतो आणि एखादं फूल व्हायचं. बाकी पूजा मांडणीसाठी जे काही नैवेद्य अर्पण करायचे असतात ते सगळं देवी देवतांच्या नावाने या पूजेत ठेवू शकता. 5 प्रकारची फळं ठेवायला हरकत नाही किंवा एखादा गोड पदार्थ म्हणून बनवून नैवेद्यात ठेवला तरीही चालतो. कारण मी तुम्हाला प्रत्येक व्रतात असं सांगत असते की जे व्रत आपण करतो त्याच्या नावाने उपवास धरतो तो आपला असतो, देवाचा नाही. त्यामुळे आपण देवाला नैवेद्यात उपवासाचेच पदार्थ दाखवले पाहिजेत असं काही नाहीये. उपवासाच्या बाहेर जे पदार्थ असतात त्यांचा नैवेद्यही देवाला आपण दाखवू शकतो. फक्त जेव्हा आपल्याला अगदीच बनवणं शक्य नसतं तेव्हा फळांचा नैवेद्य किंवा उपवासात जे खातोय त्याचा नैवेद्य ठेवला तरी चालतो. पण जेव्हा उपवास सोडतो तेव्हा आपण जो महानैवेद्य बनवतो तो म्हणजे शिजवलेल्या अनंत अन्न पदार्थाचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. खास करून शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य उपवास सोडताना ते करायचं. बघा, हरतालिकेच्या पूजेसाठी तुम्हाला चौरंग, वाळू, नारळ, चंदन, कापूर, बेलपत्र यांची गरज असते. शमीची पाणी, आंब्याची पाणी, पांढरी फुले आणि 16 प्रकारच्या झाडांच्या 16 प्रकारच्या पानांची गरज असते. त्याशिवाय पूजासाठी फुले, पंचामृत, रांगोळी, तांदूळ, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरंजन, शंख, घंटा, हळदी कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, उदबत्ती, तुपाच्या किंवा तेलाच्या वाती, अत्तर, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारका, फळं, खडीसाखर, गुळ खोबरे, पंचामृत, कापसाची वस्त्रे, कोरे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू जसे की बांगड्या, काजळ, वेणीफणी वगैरे लागतात. काही ठिकाणी या पूजेमध्ये विडा ठेवत नाहीत तर काही ठिकाणी ठेवतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते ती तशीच करा. मग तुम्ही विड्याच्या साहित्याप्रमाणे खारीक, सुपारी, बदाम वगैरे जे काही असतं ते ठेवू शकता. नाहीतर तुमच्याकडे पद्धत नसेल तर मी आधी सांगितली ती साधी आणि सोपी पूजा केली तरीही चालेल. बाकी सविस्तर पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल, त्यामुळे तो नक्की पहा. या व्हिडिओमध्ये जास्त करून उपवासाचे नियम किंवा व्रत कसं करावं याबद्दल माहिती दिली आहे. हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते त्या दिवशी सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस जेव्हा स्वयंपाक तुमचा बनवून होईल तेव्हा आधी देवाला नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी काही खास बनवू शकत नसाल तरी दही भात दाखवलं तरी चालेल किंवा जे काही साधंसुधं जेवण बनवलं असेल ते दाखवलं तरी ठीक आहे. नैवेद्य दिल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास तोडताना पहिले जे खायचं आहे ते म्हणजे रुईच्या पानाला थोडंसं तूप लावायचं. आधी रुईचं पान स्वच्छ धुवून घ्या, मग त्यावर तूप लावा आणि ते पान तूप चाटत खा. त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण सुरू करू शकता. स्वयंपाक केलेले अन्न असेल त्यातलं जे काही आहे ते खाऊन उपवास तोडू शकता. तामसिक अन्न शक्यतो टाळा किंवा जड तेलकट पदार्थ जास्त खाऊ नका. तसेच खूप जास्त मसालेदारही नको, कारण आपण 24 तास संपूर्ण उपवास केला असतो. त्यामुळे पचनशक्तीला पुन्हा सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागतो.
आधी उपवास केला आणि नंतर अचानक खूप जड अन्न खाल्लं तर ते आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे हळूहळू हलका आहार घ्या आणि उपवास तोडा. सोडताना काय करायचं ते असं की तुम्हाला जेवढं खायचं आहे किंवा निदान किती अन्न लागणार आहे ते सगळं ताटात वाढून घ्या. वारंवार ताटात अन्न घेणं टाळा. उपवास सोडताना बोलायचं नाही आणि जागेवरून वारंवार उठायचं देखील नाही. त्यामुळे जे काही अन्नपदार्थ हवे ते सगळे एकदम ताटात वाढून घ्या. प्रमाण थोडं थोडं ठेवा आणि मग उपवास सोडू शकता. आता मी तुम्हाला या हरतालिकेच्या निमित्ताने ज्या प्रकारच्या 16 शिवपूजनात 21 प्रकारची पत्रे वापरतात त्यांची नावे सांगते. पहिले नाव आहे मधुमालती, त्यानंतर बेलपत्र, बोर, तुळस, आघाडा, कनेरी, अर्जुन साधाडा, विष्णुकांता, मरवा, जाई, अगस्ती म्हणजेच हादगा, माका, दुर्वा, धोत्री, शमी, डोरलीपत्र, रोई, डाळिंबाचे पत्र, देवदार, पिंपळ आणि केवडा ही 21 पत्रींची नावे आहेत. हवी असल्यास मी ती स्क्रीनवर देखील देऊ शकते, मग तुम्ही लिहून घेऊ शकता. साधारणपणे जेव्हा हरतालिके तृतीया येते किंवा गणेश चतुर्थी असते तेव्हा या पानांचा वापर होतो. बाजारात तुम्हाला ही सगळी पाने सहज मिळतात. एक जोडीचं पान मिळून जातील, तीच आपण खरी घेऊन यायचं, म्हणजेच गणपतीलाही उपयोगी होईल. आपण हरतालिकेला सुद्धा यातलीच काही पानं वापरू शकतो. म्हणजे 2 जोड्या तुम्ही आणल्या तर एक गणपतीसाठी आणि एक हरतालिकेच्या पूजेसाठी वापरता येतील. पण ज्यांना अगदी मिळत नाही किंवा ज्यांच्या भागात ही पानं मिळतच नाही, बाजारातही नाहीत, तर तुम्ही काय करायचं, 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं किंवा जितकी मिळतील तितकी पानं शिवलिंगावर वाहिली तरी चालतील. तर बघा, काही पानं अशी आहेत जी अगदी आपल्याला सहज मिळतील. जसं आंब्याची पानं, बेल आपल्याला सहज मिळतात. बेलपत्र वापरून आघाडा करायचा. त्यानंतर एखाद्या फळ झाडाचं पानं जसं की पेरूचं पान घेऊ शकतो. अजून सांगायचं झालं तर रुईचं झाड किंवा पिंपळाचं झाडही अगदी सहज कुठेही दिसतं, ते पण वापरू शकतो. आपल्या घरी तुळस असते, ती शिवलिंगावर वाहिली जाते. बघा, इतर वेळेस शिवलिंगावर तुळशीपत्र वाहिले जात नाही, पण हरतालिकेच्या व्रतात तुळशीपत्राला खूप मानाचं स्थान आहे, म्हणून या पानांत उपयोग करतात. तुम्ही नक्कीच या पूजेत करा. पूजेत वापरू शकता तुळशीचं पान. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे किती पूजा साहित्य आहे किंवा आपण पूजेमध्ये किती सजावट केली आहे, यापेक्षा आपण ते व्रत किती मनापासून किती श्रद्धेने करत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. हरतालिकेचे व्रत शिवपार्वतीच्या नावाने किती भक्तीने करताय तेच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे काही आहे तेच घेऊन तुम्ही सुखसमाधानाने व्रत करा. मनापासून व्रत करणाऱ्याला नक्कीच व्रताचं फळ मिळतं, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताचे सगळे नियम नीट सांगितले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान शिवशंकर आणि मातेच्या देवाच्या आशीर्वादाने समृद्ध व्हा. पार्वतीच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत. भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळो. तुमचं सौभाग्य अखंड राहो. तसेच ज्या ताई सध्या लग्नाच्या वयात आहेत त्यांना असा सुयोग्य वर मिळो जो त्यांच्या भावना समजून घेणारा आणि त्यांच्या कलागुणांना साथ देणारा असेल. मित्रांनो, तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय.